रवींद्र चव्हाण यांनी अजितदादांवरती हल्लाबोल केलेला आहे। अजित पवारांना महायुतीत घेतल्याचा पश्चाताप असं चव्हाणांनी बोलून दाखवलंय। फडणवीसांना म्हणायचो, दादांना सोबत घेताना थोडा विचार करा, काही लोकांकडून लोकांची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे असंही रवींद्र चव्हाण म्हणतायत। काही लोकांना सोबत घेऊ नका, आता सोबत घेतल्याचा पश्चाताप होतोय का? हो, कार्यकर्ते रोज मला सांगतात, प्रदेशाचा अध्यक्ष आहे, त्यामुळे ते सांगण्याचा प्रयत्न केला। आपण सर्वजण जाणता की ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्या बरोबर जोडली गेली। मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा। पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगतायत, थोडासा विचार करा। काल सभेमध्ये काय घडलं, पत्रकार परिषदेमध्ये काय बोललो, त्याची सर्वांची चर्चा झाली। मी फक्त एवढंच सांगेन, पेलवानाच्या नादाला लागायचं नसतं। महेश भाऊ अजून सोडली तर नाही ना पेलवानी? नाही सोडली। मी विचारायलाच गेलो होतो, बाबा पेलवानी सोडली का? त्यामुळे पेलवानाच्या नादाला लागू नका। 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, तरीही मी सत्तेत असं अजित पवार म्हणतायत। गुन्हा सिद्ध होण्याआधीच कोणी दोषी असतो का, असंही अजित पवारांनी म्हटलंय। तर आम्ही बोलायला लागलो तर अजित पवारांची अडचण होईल असं चव्हाण म्हणतायत। अजित दादा अपने गिरेबान में झांक के देखिए असं देखील रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय। तर अजित पवारांनी असं बोलायला नको होतं असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत। त्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो? तुम्हाला माहिती आहे, माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना? ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झांक के देखना चाहिए। नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल बोलतायत, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल बोलतायत। आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे। आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील। अजितदादा, एकनाथजी आणि देवेंद्रजी आणि आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की मित्र पक्षात निवडणूक लढताना मित्र पक्षात मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आमच्या तीनही पक्षांनी घ्यायची आहे। अजितदादा असे का बोलले मला माहित नाही, त्यांनी बोलायला नको आहे। अजितदादाने बोलायला नको आहे। जो आरोप प्रधानमंत्र्यांनी केला त्याचं पुढे काय झालं? अजित पवार यांच्यावरती जो आरोप केला 70,000 कोटी सिंचन घोटाळ्याचा, तो आम्ही केला नाही। गाडीवर पुराव्यांची घोषणा आम्ही केली नाही। देशाचे पंतप्रधान जबाबदारीनं बोलले अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावर, आणि पुढल्या 8 दिवसामध्ये अजित पवार हे मंत्रिमंडळात आले। सिंचन घोटाळ्याचं काय झालं, आरोपाचं, याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे। अजितदादांवर जे काही आरोप केले त्याबद्दलचे पुरावे त्यावेळी दिले होते, त्याच्यामध्ये काही निष्पन्न झालं नाही। त्याच्यानंतर अजितदादा आमच्या सोबत आहेत, अजितदादा महायुतीमध्ये आम्ही एकत्र आहोत, याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे। संजय राऊतांनी भ्रष्टाचाराचे आरोप करू नये। जे स्वतः संजय राऊत पत्राचाळ घोटाळ्यामध्ये जेलमध्ये होते आणि आज देखील त्यांची निर्दोष सुटका झालेली नाही। संजय राऊत आज देखील या प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत, याची जाणीव संजय राऊतांनी ठेवली पाहिजे।